Hello, good morning, students. See, we are discussing already problems which is taken from S.C. Verma textbook. So today we have to solve the question number 6. Find the dimensions of. So see how many physical quantities are given here. First physical quantity is given, that is specific heat capacity. It is represented by small c. The second quantity is coefficient of linear expansion, that is alpha. And last one is gas constant, that is capital R. Find the dimensions of these three physical quantities. Now some given data is given like that. Some of equations involving these quantities are, so this one is the first equation, that is Q is equal to mc into T2 minus T1. So this equation is given for first physical quantity, that is specific heat capacity. So first problem which we have to solve, that is specific heat capacity. So this is our first physical quantity, specific heat capacity, and for that purpose first equation is given, that is Q is equal to mc into T2 minus T1. What we have to find, that is the value of C, specific heat capacity. Now this equation becomes specific heat capacity, that is C is equal to Q upon M in bracket T2 minus T1. Okay, so let us the parameters in these equations. C stands for what? Specific heat capacity. Q, that is the amount of heat, so you should write here its parameter. So Q stands for amount of heat then M stands for what? Mass. T2 minus T1. T2 minus T1 stands for what? Final temperature minus initial temperature. जेव्हा फायनल टेम्परेचर मधून इनिशियल टेम्परेचर आपण मायनस करतो तेव्हा आपल्याला काय मिळतं? चेंज इन टेम्परेचर. सो दिस इज कॉल्ड ॲज चेंज इन टेम्परेचर. अँड चेंज इन टेम्परेचर नोटेशन इज डेल्टा टी. म्हणजे T2 मायनस T1 च्या ठिकाणी आपण काय वापरणार? डेल्टा टी. आणि डेल्टा टीला काय म्हणतात? चेंज इन टेम्परेचर. का बरं चेंज इन टेम्परेचर घेतलं आपण इथं? कारण T2 काय रिप्रेझेंट करतो? फायनल टेम्परेचर. आणि T1 काय रिप्रेझेंट करतं? इनिशियल टेम्परेचर. सो फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर म्हणजेच काय? चेंज इन टेम्परेचर. इक्वेशन कसं होईल? देअरफॉर C इज इक्वल टू Q अपॉन M इंटू डेल्टा टी. Q म्हणजे काय? अमाऊंट ऑफ हीट. आणि हीट म्हणजेच आपल्याला माहिती आहे, हीट म्हणजेच काय? एनर्जी. मग या अमाऊंट ऑफ हीटच्या ठिकाणी आपण काय ठेवू शकतो? हीट इज वन फॉर्म ऑफ एनर्जी. सो हीट म्हणजे काय? एनर्जी. एम म्हणजे काय? मास इंटू चेंज इन टेम्परेचर. डेल्टा टी म्हणजे काय? टेम्परेचर. आता या फिजिकल क्वांटिटीचे सगळे डायमेन्शन्स आपल्याला ठेवायचे आहेत. तर आपण एनर्जीसाठी इथं फाइंड आउट केलेलं आहे. काय फाइंड आउट केलेलं आहे? डायमेन्शन्स. पण ते डायमेन्शन्स आपण आपल्याला लिहायचं आहे. एनर्जीचं डायमेन्शन काय? बघा लक्षात आहे, या आधीच्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला मी एनर्जीच्या ऐवजी आपण वर्कचं डायमेन्शन्स यूज करतो हे सांगितलं होतं. तर एनर्जी आणि वर्क या दोन्ही फिजिकल क्वांटिटीचे युनिट एकच असल्यामुळे आपण वर्कच्या ठिकाणी एनर्जी वापरू शकतो आणि एनर्जीच्या ठिकाणी वर्क वापरू शकतो. म्हणजे इथं जे एनर्जीचं तुम्हाला डायमेन्शन्स लिहायचं आहे तर ते कोणाचं लिहावं लागेल? वर्कसाठी डायमेन्शन्स लिहावं लागेल.
वर्कचं डायमेन्शन काय आहे? वर्कचं डायमेन्शन आहे M1 L2 T-2 M1 L2 T-2 कशासाठी लिहिलं आपण? वर्कसाठी. वर्क म्हणजेच काय? एनर्जी. ठीक आहे, तर एनर्जीच्या ऐवजी आपल्याला M1 L2 T-2 लिहायचं आहे. खाली मास आहे M1 इंटू टेम्परेचर. टेम्परेचरचं युनिट आपण बघितलं आहे फंडामेंटल युनिट्समध्ये, केल्विन. तर टेम्परेचरसाठी आपण केल्विन वापरणार, K1 वापरणार. ठीक आहे, आता याच्यातला कोणता टर्म कॅन्सल होणार आहेत? M1 गेट कॅन्सल. रिमेनिंग टर्म्स आपल्याला लिहायचे आहेत. रिमेनिंग टर्म्स येणार आहेत L2 T-2. हा जो K आहे हा +1 आहे, हा वरती गेल्यावर काय होईल? -1. सो दिस इज द डायमेन्शन टू कॅल्क्युलेट स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचं जे काही डायमेन्शन्स आलेलं आहे ते किती आलेलं आहे? L2 T-2 K-1. तर लक्षात घ्या, अशा पद्धतीने तुम्हाला या क्रिटिकल्स फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन सॉल्व करायचे असतात. ठीक, तर याच्यामध्ये जे काही फिजिकल क्वांटिटीज दिल्या आहेत आणि फिजिकल क्वांटिटीजचे रिलेशनसुद्धा इथे दिले आहे खाली इक्वेशनच्या फॉर्ममध्ये. तर आपण पहिलं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीसाठी पहिले इक्वेशन्स यूज केलेले आहे. आता आपण जो दुसऱ्या कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शनसाठी आणि त्यासाठी सेकंड इक्वेशन आपण यूज करणार आहोत. तर सेकंड प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा आहे. दुसरे इक्वेशन्स आपल्याला दिले आहे कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन, कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. याचं जे नोटेशन दिलं आहे ते आहे अल्फा. अल्फा म्हणजे काय? कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. त्यासाठी आपल्याला सेकंड इक्वेशन दिलं आहे. हे जे इक्वेशन दिले आहे हे इक्वेशन्स कोणासाठी दिले आपल्याला? सेकंड इक्वेशन कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शनसाठी. ते आपण वापरू. इक्वेशन आहे LT = L0 1 + अल्फा T2 - T1. आता इक्वेशन सॉल्व करू आपण. LT L0 × 1 L0 plus as it is L0 into this one, that is L0 alpha T2 minus T1. काय केलं आपण? या L0 नी ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला काय केलं आपण? मल्टिप्लाय केलं. आता इथं 1 आहे तर 1 into this, that is L0 plus as it is L0 into this term, so L0 into alpha into T2 minus T1 as it is. आता आपला अल्फा काढायचा आहे, तर अल्फा काढण्यासाठी ही टर्म या साईडला घ्या, ही प्लस आहे, या साईडला आल्यानंतर मायनस होईल L0. त्याच्यानंतर आपल्याला अल्फा काढायचा आहे कारण आपल्याला कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन काढायचं आहे. तर ह्या ज्या दोन टर्म आहेत ह्या डिव्हिजनला जातील. L0 into T2 minus T1 is equal to अल्फा. म्हणजे अल्फाची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला इक्वेशन्स काय लिहावं लागेल? LT minus L0 divided by L0 T2 minus T1. आताच आपण T2 minus T1 बघितलं आहे. फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर म्हणजेच काय घेणार? फायनल मायनस इनिशियल म्हणजे फायनल मायनस इनिशियल म्हणजे आपण घेणार आहोत चेंज इन टेम्परेचर. आणि चेंज इन टेम्परेचरचं नोटेशन काय? LT minus L0 upon L0 T2 minus T1 काय होतो? डेल्टा T, दॅट इज अल्फा. लक्षात आलं डेल्टा टी का वापरला आपण इथं? डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर. का बरं चेंज इन टेम्परेचर घेतलं आपण? कारण फायनल टेम्परेचर
मधून आपल्याला काय मायनस करायचं आहे, इनिशियल टेम्परेचर मायनस करायचं. सो फायनल मायनस इनिशियल टेम्परेचर दॅट इज चेंज इन टेम्परेचर. आता हे जे इक्वेशन्स मिळालं आपल्याला, या इक्वेशन्समध्ये आपण काय ठेवणार आहोत, डायमेन्शन्स ठेवणार आहोत. ठीक आहे, तर डायमेन्शन्स ठेवूया आपण. एल टी मायनस एल झिरो काय होणार आहे, चेंज इन लेंथ, कारण फायनल लेंथ आणि इनिशियल लेंथ. एल झिरो म्हणजे इनिशियल लेंथ, एल टी म्हणजे फायनल लेंथ. सो फायनल लेंथ और टोटल लेंथ मायनस इनिशियल लेंथ. सो फायनल लेंथ मायनस इनिशियल लेंथ म्हणजेच काय, चेंज इन लेंथ. मग चेंज इन लेंथच्या ठिकाणी आपण काय वापरणार आहे, डेल्टा एल अपॉन एल झिरो डेल्टा टी इज इक्वल टू अल्फा. इथं कन्फ्यूज होऊ नका. डेल्टा एल का घेतलं मी, कारण फायनल लेंथ मधून इनिशियल लेंथ काय केलेली आहे, आपण मायनस केलेली आहे, म्हणून डेल्टा एल घेतलं आहे. ठीक आहे, शेवटी ही पण लेंथ आहे, ही पण लेंथ आहे, दोघांचा डिफरन्स मायनस आहे म्हणून डेल्टा. इट्स ओके. ह्या डायमेन्शन्स ठेवा. आता डायमेन्शन्स कसे ठेवणार, डेल्टा एल चेंज इन लेंथसाठी डायमेन्शन काय, L1. सो डायमेन्शन इज L1 डिवायडेड बाय L0 दॅट इज ओरिजिनल लेंथ. ओरिजिनल लेंथसाठी सुद्धा डायमेन्शन्स काय येणार आहे, L1. चेंज इन टेम्परेचरसाठी काय येणार आहे, K1. म्हणजे बघा आपल्याकडे डेल्टा एल साठी आपण L1 लिहिले, त्याच्यानंतर एल नॉट इनिशियल लेंथसाठी आपण L1 लिहिले. शेवटी दोन्ही लेंथ आहे ना, चेंज इन लेंथ जरी असलं तरी L1च घ्यावं लागेल, आणि ओरिजिनल लेंथ जरी असलं तरी L1च घ्यावं लागेल. डेल्टा टी साठी आपण काय घेतलं, केल्विन, दॅट इज K1. तर कोणता टर्म कॅन्सल होतील बघा, L1 गेट कॅन्सल. रिमेनिंग जी टर्म आहे ती रिमेनिंग टर्म आपण अपवर्ड डायरेक्शनला घेऊ, म्हणजे आपल्याला अल्फा इज इक्वल टू, अल्फाचं डायमेन्शन्स काय मिळेल, अल्फाचं डायमेन्शन्स मिळेल हा +1 आहे, तर वरती गेल्यावर काय होईल, तो -1. ठीक आहे, अशा पद्धतीनं कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शनचं जे काही आलेलं आहे युनिट्स, ते किती आहे, K-1. तुम्हाला जे काही डायमेन्शन्स दिले जातील ते निश्चितच असे क्रिटिकल टाईपचे डायमेन्शन्स असतील. तुमच्या JEE एक्झाम्समध्ये, मेन्समध्ये जे काही येतील असे डायमेन्शन्सच्या फॉर्ममधले क्वेश्चन्स ते निश्चितच क्रिटिकल स्वरूपाचे असतील. तर तुम्ही अशा प्रकारचे जर क्रिटिकल्स प्रॉब्लेम्स सॉल्व करत राहिले तर तुमचं कॉन्फिडन्स लेवल पण वाढेल, आणि तुम्हाला अगदी क्रिटिकल प्रॉब्लेम सॉल्व करण्याची सवय पण होईल. ओके, थँक्यू.